समर्थ मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा मंडळ, आम्ही चाललो होतो गजानन महाराज शेगाव इथे दर्शनासाठी, तसेच तिरुणेश्वर मंदिरात 3 देव आम्ही करणार होतो. म्हणून बसमध्ये रात्री आम्हाला 12 घरनं 10ला निघलो. 2 वाजता बसलो आम्ही. 2च्या नंतर आमच्या थोडी हशी मजाक केली, मस्ती केली आणि तसं आम्ही चलत मग गप्पा मारत कसं तरी अर्धा रस्ता गाठला. अर्ध्या रस्त्यामध्ये मग बस थांबली, तर चाय पाणी केलं, नाश्ता बिष्टा केला. का तर रात्रीचं निघलेलो, भूक काही कुणाला आवरत नव्हती. तसंच मग आम्ही थांबलो, नाश्ता बिष्टा केला. म्हटलं चला चाललो तर तुमच्या संग पण शेअर करू आपले व्हिडिओ, आहे की नाही. पहिल्यांदा आम्ही चाललो होतो कुठंतरी फिरण्यासाठी. मुलगी पण माझी भरपूर खुश होती आणि पुरी फॅमिली पण खुश होती की बाबा आम्ही फिरायला चाललो आहे करून. फिरत आम्हाला म्हणजे भरपूर मजा आली गाडीमध्ये. आणि रात्रीची थंडगार हवा, त्याने अजून चांगलं वाटलं, नाही का. थंडीमध्ये आम्ही कधी बाहेर नव्हतो निघत, पण फर्स्ट टाईम थंडीमध्ये बाहेर गेलो फिरण्यासाठी. मग एका ठिकाणी चांगली गाडी थांबली आणि ऊन पण होतं. मग चला म्हटलं आता ऊन पण चांगले. आम्ही तिथं चाय बी पिलो. वापस सगळेजण बसमध्ये बसले पटापट आणि गप्पा मारत मैत्रिणी संग पोरींसंग गप्पा मारत शेगावला आम्ही पोहोचलो. शेगावला जायची एवढी उत्सुकता होती की काय आवरतच नव्हतं. असं झालं होतं आम्हाला कधी शेगाव येतं आहे म्हणून. कारण शेगाव हे आमच्या घरापासून भरपूर लांब आहे. माझ्या मुलाला तर असं झालं होतं कधी येतं. माझा मुलगा घडी शीटवरून उतरून बसत होता. का तर त्याला वाटलं आत्ता येतं आहे मग येतं, आत्ता येतं आहे मग येतं आहे म्हणून. मग आम्ही शेगावला उतरलो. शेगावला उतरताना एवढं भारी वाटलं. ह्या माझ्या नणंदबाई, पहिली बार यांना मी व्हिडिओमध्ये घेतलं होतं. चला म्हटलं ताई तुम्ही पण माझ्या संगते एक व्हिडिओ काढा. मुलीशी मस्ती करत नंदला पण घेतलं, मुलाला पण घेतलं, एक व्हिडिओ त्यांचा पण बनवला. आणि मग शेगावला पोचलो. एवढं भारी वाटलं, खूप छान होतं, बघण्यासारखं होतं. कारण की कधी न बघितलेला क्षण तो मला आज आलता. एवढं मोठं की तिथून डोळे फिरतच नव्हते, एवढं छान होतं शेगावला. ग्राउंड ते एवढं मोठं होतं, भरपूर मोठं ग्राउंड होतं. आणि तिथं आंघोळ्याची सोय होती, म्हणजे आंघोळ नाश्ता पाणी सगळं तिथं काही सोय होती. खाली जायचं होतं घरनं आम्हाला. जसं शेवगाव येईन तसं आम्ही खुश झालो. खुशीने मुली तर नाचायच लागलं, का तर जवळ आलंय म्हणून शेगाव. भरपूर मुली खुश झाल्या बाबा अर्धा घंटा राहिला शेगाव यायला म्हणून. भरपूर मजा मस्ती करत आम्ही पोहोचलो. तिथे एवढी सुविधा होती ना, आम्हाला कसल्यामध्ये तकलीफच नाही झाली. आंघोळ बिघोळ करून मस्त फ्रेश झालो, मस्त तयारी केली, चांगली तयारी झाली. थोडेसे फोटो काढले, थोडी मजा मस्ती केली. तुम्ही पुढं बघतानाच ग्राउंड किती मोठं आहे. त्या मुलीचा नाचायचाच व्हिडिओ आहे. खूप छान वाटत होतं. तुम्ही पण कधी गेले नसतात तर एक बार नक्की शेगावला जाऊन भेट द्या. कारण की एवढं छान होतं ना, भरपूर छान. मी भरपूर खुश होते की तिथं पोचून पहिली बार दर्शन घेतलं. मैत्रिणी फॅमिली संग फोटोशूट मजा आली भरपूर. माझ्या मागचा बघा पूर्ण परिसर हा पूर्ण आंघोळी करण्यासाठी आणि चेंजिंग करण्यासाठी एवढा मोठा परिसर होता. मी कधी कोणत्या देवापाशी एवढा परिसर बघितला नाही. तो इथं बघितला होता परिसर. फिरत मी बाहेर गेलो. तिथं वारकरी संप्रदायाचा मस्त पुतळा बनवला होता. तो पुतळा एवढा आकर्षक होता ना, पूर्ण मन म्हणजे जिंकून घेतलं. एवढा छान दिसत होता पुतळा, भरपूर छान. थंडी पण होती आणि ऊन असं चटकत होतं. एवढे भारी झाडं एक लाईनीमध्ये, ग्राउंड एवढं मोठं आणि ते सेवेकरी पण भरपूर होते, नाही का. एवढीशे पण असे मातीमध्ये कचरा नव्हता. एवढं छान, एवढे झाडं असून एक पाला नव्हता खाली. एवढं छान होतं.
गजानन महाराजांचं मंदिर एवढं मोठं, तिथे ग्राउंडवर कुठून जावं कुठून समजतच नव्हतं बघा. इथं आम्ही पोचलो, इथं बस आणून सोडत पण होती, निघून नेत पण होती. पहिले दर्शनाला गेलो, दर्शनाला पण समजलं नाही, एवढ्या पायऱ्या होत्या, खूप पायऱ्या होत्या. मार्केटमध्ये जी नाही ती वस्तू, एवढ्या वस्तू लागल्या होत्या मार्केटमध्ये की गर्दीमध्ये आम्हाला समजलंच नाही काय घ्यावं काय नाही. स्वामींच्या मूर्ती, गजरे बिजरे, आतमध्ये जाताना हार सगळं इथं भेटतं. मग आम्ही चलता चलता तुळशी मोराचे पीस घेतले आणि मस्त 2-4 खेळणे घेतले मुलांसाठी. तसंच फिरत फिरत मग पुढं गेलो, कारण की गर्दीमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळं काय व्हिडिओ काढलाच नाही घृणेश्वरला. मग पुढं निघलो शिर्डी. कुठं काय शिर्डीला जाताना पण एवढी मजा केली की कधी न विसरणारा क्षण होता. पाऊस तर बघत होतो पण सगळे नाचायला लागले कारण की शिर्डीला की गुरुवार होता, गुरुवार असल्यामुळे लई गर्दी होती. खेळ सगळ्यांनी नाचा आवारा खूप छान होता, मन प्रसन्न करून गेलो. शिर्डीला पण मोबाईल जप्त केला, व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही. तिथून निघून शिर्डीमध्ये पण भरपूर घेऊन व्हिडिओ काय घेतला नाही, का तर मोबाईलला रेकॉर्ड करायला मोबाईलला रात्री अडीच वाजता पोहोचलो. मध्येच नाश्ता केला, एवढा काढले रस्ता. घृणेश्वरला पुण्यामध्ये 4 रात्री ट्रॅफिकमध्ये 2ला उतरलो. ट्रॅफिक निघत नव्हती, तर दर्शनाला गेलो.